श्री स्वामी समर्थ. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय 1 ते 12पर्यंत ऐकला. तर आज आपण अध्याय 13 ते 21 ऐकणार आहोत. सर्वांनी नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. द्वादशाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपटयुक्तने पशुपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतेसी त्यासी तयासे एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देते अदिशी. गाराणे सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रद लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोणा भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदरबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदरबाई बोलली आहे तो चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी येसत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरीही जे. ऐसे भाषण ऐकुणी जमादार परतोनी रूपमंदिरे येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुणी कृती राग आला राणीप्रती. सुंदरबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाने करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयासी करून याजवळी समर्थ करी घेतली. अल्लग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वंत्राला आश्चर्य असे वाटले. जोळी घेतली समर्थ काय असे उणी ते जे जे दर्शन आले होते त्यांची भिक्षा घालती. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून लागता एक क्षण 100वरती गंती झाली. जोळी चोळप्प्या ते देऊने समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. बाळप्पासी दूर गेले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणे एक अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी भोसाळ. ऐसे ऐकुणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्यास आणि आसन दाखविले सेवकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमणी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लावून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळा दर्शना येत हिशोब ठेविती जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी घरोबर ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदरबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी बाधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसे दूर करावे. परी राणीस भिवणी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ केसा करिता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावी म्हणते सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत काराकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या.
स्वामीच्या सेवे करता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलेल तयासी द्रव्यशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून, करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली, उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसे सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती, सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जय आदी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत अध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित सारामृत त्रयोदशाय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणागणा, जय जयाची अगशामणा, जय जयाची परण पावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठवण आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी. प्रातकर्म आठवणी मग बसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य. नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूपदीपादी अर्पूण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची अगरणा, परात्परा केवल संज्ञा ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडादिशा वेदवंदा जगद्गुरु. सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्रसूर तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, दिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तूच लागी आदिमद्याग्र कोठे नसे पाहता. असोणी आणि निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांच्याही चर्कचाकरे शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केव आपली स्तुती, सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षा विमलसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या म्हणा, कृपा समुद्रे आम्हीना आश्चर्य देजी सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौखे देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाव या पैलतीर, तन्मग चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृषा कल्पना आणि वासना, भ्रांती बुली नाना न बाधतो तुझ्या कृपे. इति वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्थ हृदय प्रकटोपे. शांतिमणी सदा वसव वृद्धाभिमान नसव, सदा समाधान वस तुझ्या कृपेने अंतरी. दुःख हे निरस तुझ्या भजने चित्त वसव, वृद्धा विषयांचे नसव वासनया मनाते. सदा साधू समागण तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भव पंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्त, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण मार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राशिंत व नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषोणी तत्वता वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील. केसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेसी भक्ती श्रेष्ठ पे. आम्ही हाव स्वामी भक्त निर्गुणे लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त चक्षाय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण अंती दाविती सूरभुवन. जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयांसी. शत्रुस्नाची भीती नसे जयांच्या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयांते. त्यावेळी मंगळवेड्यात बसपातेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची.
तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंठक्षया करुणी देवर केले शयन, ऐसे नवल देखुण लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवेला श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहोन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. सप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकून या अशी वार्ता, करीतसे आकांता मणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तर बोली त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्त न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती देहबाण नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूबाल व्यापिला सकल तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावरी आला, अपरिमित देखिला सर्व सर्पसमूह चोहींकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून याशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी. समर्थ काय बोलले, भिवू नको यासमयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही देव तुझे उदले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बेसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखोणी चकित झाले अंतकरणी, माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यातरे. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृतकता संमत सदा भाविक परिसोत 15ोऽध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त, भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभावे नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाही करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी, तेव्हा भावधरणी म्हणी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढलेली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती माहिती काय करावे. हे नुकसान भरावे असे द्रव्य नाही आम्हापासी, पिरेद होता वृची बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे, यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला, व्यापारात नभा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रदादी वास करीत, त्यांची सुखपाही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी, आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविणी, तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून एका. श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयेवेळी श्रींनी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतित तो यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते.
श्लोक इदम शिवम इदम शिवम इदम शिवम इदम शिवा. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता त्यांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वाघ विभक्त सका दिसल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनित येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपणी जोळी समर्थ त्यासी दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरभाऊचे करी. म्हणते जाऊन सागर तरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभमोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून येसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊन. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घरा लुटविता तारणामे त्यांची कांता. ती करी बहुता कांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपुला हा सोडून द्यावा प्राणप्रिया. येशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तिचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ते दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका सहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होणी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदाभाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कोर मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायांना स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातीचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण. ते रागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर. तयांची देव मामुलीदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आले उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामुलीदार हसून देती उत्तर. त्यासी पिचाच लागे थोर माझे निदूर हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. पैके स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्याची उपदेशे जागले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत एका भक्तिनीने. तारानामे त्यांची कांता तेही त्रास देती स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शकेन्नवात फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली ती. कोणे एके समयास नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईचे. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुद्धा प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयांसी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशीबो आणि स्वामींची पत्रिका करुणी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी आसू आले समर्थाशी. पाहुणे आसो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793. प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविती भजनास कीर्तिध्वज उभारिला. म्हणा माझी धरुणी कामना कोणी येतासी दर्शना. त्यांची समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातील कोण सांगती. ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विण तोंडसेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊनी आरंभिले प्रेमळ भजन. ते करून रसे भरले पूर्ण ऐकेले आतुने राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी.
साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे, पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी, धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थमणी, कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिना समर्था पुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काणी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोणी स्वामी सुत निशब्द जाऊही, कल्पना न साहित्यासी स्वामी विना कैसे जीवन. वारंवार विणवी स्वामींसी ऐसे न करावे काही, मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तव हृदयी, वास करू निश्चित चिंता न करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाचे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकून नव्हे ती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मजसन्नित आणावे. परिसुत त्यास सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी भेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवस दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेविली ती उडोगी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोणा आला अक्कलकोटा जीवित परवान केली. अजारवाडीला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी, वैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरतीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्वर मुंबईहून आली सार, श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकुबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकोणी करीती आकांता, तो दुःख तसमयी वर्णिला दुःख अंतरी होत असे. असो मग काकुबाई अक्कलकोटी लवलाही, परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुता आपुला भक्त असूनी अकाली पावला का मरण, मग स्मरती हे जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलेल ते असी उल्लेखिल्ले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेचे मंगनेला. धन्य धन्य स्वामी कोण उतरला भो ददी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तोदशोऽध्याय एवढा. श्री भगवान चरणार्पणमस्तु. शिरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्रसारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असता सांप्रद, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरांसी, अधिकारुणी मोगादिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठा मोठ्याने ओरडती. आमचे पायाची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आमासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने त्यासी आणविले आपणापासे, एक दिवस समर्थासी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसे 4 वेळाचे उगाले यासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता, समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं. केसगाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकुबाईसी पादुका स्थापया करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान, त्याचे काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थ वृत्ती ऐकोणी म्हणती द्यावे पाठवणी, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासे दिसेल जे बोले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले गेजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापया गादीवरी.
दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुधाची यास द्यावी कफणी जोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशेती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी येशा गोष्टी करिता, नकार म्हणेसी सर्वथा नरुचे चित्तात त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले खटपट करून, शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ येशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, येऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेला आणूनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करी करता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाला त्याच्या चित्ता, हृदयी प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमाम पादुका स्पर्श करून, जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेडखचित लाविले. समर्था आपण हे काय करिता, दादाची आशिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ते असे, जे बरे वाटेल आमासी तेच करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी, गोसावी बनवून टाकीला आपण मारून. इतुकेसी पुरे झाले ऐकून येशा वचनाला, समर्थासी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर, काकूबाईने आकांता करुणी मानिला अनर्थ. नाना अपशब्द बोलत बाळ पीटीत स्वस्ते, परिसमर्थ त्या समयासी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी कपणी चोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले अधिकाजित कौतुक मानिले, दादासी जवळ बोलाविले काय सांगतील त्यासी. अनुसूया तुझी माता तिज पासी भिक्षा मागा आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोकापवादा कारण. ऐकोणी मातेची युक्ती दादा तिच प्रती बोलती, ऐक सुखे तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे ऐकुणी वचन उदास झाले तिचे मन, असूनी दादा गोसावी होणं स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापरी, स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा प्रेमळ परिसोत अष्टोदशाध्याय गोडा शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्रे करता सवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र, अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविचे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जे यांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बौद्धतीने. नाना स्थानी फिरणं शोध करती गुरुचा, जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले, परी गेले सर्व व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणीपोटी, आले नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयांना आज्ञाचक्र भेदाला, एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता ते त्याची समाधी लागली त्यांची, स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सगळजण असो झाली या काही वेळ, समाधी उतरवणे तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले जडकरी, सद्गतीत झाले अंतरी हर्षपोटीन समावे. उठवून या करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येती, ते तेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एक वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून, राहिले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहून या. पाहुणी नृसिंह सरस्वती समर्थ बोलली त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी. तेसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठवत पावसे जणी, मग सहजती सुरभवणी अंती जाती सुखाणे. ऐकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी, नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरते केवी करता ती. परी अंतरीची कोण यती तत्काळ जाणून, पाहो लागेल अधोवदन शब्द एकण बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, त्यांची ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यानी, समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेले तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्तास दर्शनाते पातला, स्वकार्य चिंतोणी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील, जाऊन बैसला दूर श्रींनी जाणले अंतर.
त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वरा आले बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तेसेची आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगिले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसेकर विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीची मृत्यू समय पातला. पाहुनी अविपरीत परी श्रीचरण धरले झटकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. हे पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे त्यासी न्यावे त्वातरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. येशा लिहिल्या असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19 अध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहारा. सर्वेश्वर्या गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती दण. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धोरणी मानसी. गृहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातला. करोणी या श्रींची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वदनी हास्य वदने करोणी. फकीरा ते देई खाणा तेनी पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना इच्छित भोजन देईचे. गृहस्थी आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलविती 5 जण जीव घाली ती तयाचे. फकीर तृप्त होऊनी जाती उष्टी कौरले पातावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्था ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेथवा. मने यवन याती अपवित्र त्यांचे केसे घेऊ उष्टिक. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला म्हणे ऐसा विचार तो समर्थास कळाला सत्वर. म्हणे ती हा अभाविक नर कल्पनाचित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनी. द्रव्य मेळावया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखुणी समर्थ म्हणती हे उष्टिक घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी वेचला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित. सफल होऊनी मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासी. येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून गाई गाई. बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000 दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला. बाई ते आशीर्वाद दिदला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती. वारंवार स्तुती करीत श्रोतगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. 20 अध्याय गोडहा. शिरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजनांकारणे संपावया अवतारा आता ऐसे म्हणा माझे येता. जडदेह द्या त्या गुणी तत्वता गेले स्वस्तानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बौधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते बेदुनी ब्रह्मारंदा छेदुनी. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी देदवा. जवळ होते सेवेकरी त्यांचा दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तोवर नीला न जाय. अक्कलकोटीचे जड समस्त दुःखे करुणी आकंतक. तो वृत्तांत वर्णिला ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जडा सन्माग दाविला. उद्धरेले जडमुठाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामामाजरी जन्म झाला माझा.
तेथीचे बाळपण गेले, आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रद. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती, भावार्थ पूजन करती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अल्प. प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेच कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भजन गाला, अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींच्या महिमावरीला तृतीयोध्यायाची निश्चय. स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खळ. तेची ऋत सकळ, चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्यासी न्यावया स्वामींशी. पाठविले कारभार्यांसी, 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविले चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याचे स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म समाधीग्रस्त. त्यांनी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा. खर्चोनिया रवेभोवत, त्यासी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले 10माध्यायात. ते कथा पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तेसेचे अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझे निरूपल्या. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, ते 14वा अध्याय पूर्ण. सत्कारक भाविका, अपसपातेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. ते अशी कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादाबुवा प्रसिद्ध, 18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपे. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले, 21व्यांत वर्णिले. ग्रंथ प्रयोजन क्रविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीत पूर्ण केला हा ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता, पतिमाता पतिव्रता, वंदुनी त्या उभयता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर, जो भावे वाचेल हे चरित्र, त्यासी अपार संपत्ती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सदा सरस्वती. भवसागर तरुणियांती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृद्धाभिमान तो नसो. सर्व विद्या सारग वसो, भक्तश्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचला, जी ही प्रसिद्धीसा आणिला, त्यांची रक्षा वेदळ्याला कृपा घडा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यानात, त्यांतील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपण कंठी तत्काळ, घालून चरणी ठेवला मावाल. सदोदित याचा प्रतिपाळ, करवाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्रसारम तणाळा प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्रसारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की